नमस्कार मित्रांनो, आज आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहोत. आणि मला असं वाटते तुम्ही क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हा व्हिडिओ बघितला असेल, त्याला सॉल्व करून बघितलं असेल. बिकॉज तुम्ही या आधीचे अगर व्हिडिओ बघितले, ते प्रश्न स्वतः सॉल्व करून बघितले, तर पुढे येणारे व्हिडिओ हा प्रॉब्लेम हा क्वेश्चन तुम्हाला इझी होऊन जाईल सॉल्व करायला, समजायला पण. तर चला आता आपण सगळ्यात आधी क्वेश्चन रीड करूया, मग त्याला सॉल्व करूया. तर प्रश्न आहे, कोहली अँड सिंग एंटर्ड इनटू जॉइंट व्हेंचर ॲग्रीमेंट. तर कोहली आणि सिंग हे दोघं को व्हेंचर आहे आणि हे एक ॲग्रीमेंट केला यांनी जॉइंट व्हेंचरच्या टू कन्स्ट्रक्ट अ मॉडर्न बिल्डिंग फॉर अ सेहवाग ट्रेडिंग कंपनी ॲट अ प्राईस ऑफ ₹50 लाख. तर जे काय म्हणावं आपण, को व्हेंचर म्हणजे जॉइंट व्हेंचरची जी प्राईज आहे ते किती आहे, ते आहे ₹50 लाख. ओके, पुढे दिस प्राईज वॉज टू बी पेड ॲज फॉलोस. आणि हे जे ₹50 लाख आहे ते कशा प्रकारे देण्यात येणार, ते देण्यात येणार ₹40 लाख इन कॅश अँड ₹10 लाख बाय इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स ऑफ द कंपनी. तर गोष्ट अशी झाली की याआधी जे आपण प्रॉब्लेम बघितले त्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट प्राईज होती जॉईंट व्हेंचरची, जे कॉन्ट्रॅक्ट प्राईज होती ती पूर्ण कॅश फॉर्ममध्ये म्हणजे बँकेत येत होती. पण हा पहिल्यांदा असं झालं की त्यामध्ये एक काही अमाऊंट या कॉन्ट्रॅक्ट प्राईसच्या काही अमाऊंट कॅशमध्ये आला आणि काही अमाऊंट जे आहे ते प्रेफरन्स शेअर्सच्या फॉर्मॅटमध्ये आला. दे ओपन अ जॉईंट बँक अकाउंट विथ पंजाब नॅशनल बँक इन विच कोहली डिपॉझिटेड ₹25 लाख. त्यांनी एक बँक अकाउंट ओपन केला, जॉईंट बँक अकाउंट ओपन केला पंजाब नॅशनल बँकमध्ये. आता जसं हे लिहिलेलं आहे जॉईंट बँक अकाउंट ओपन केला, व्हॉट डज इट मीन? दॅट मीन्स की इथे सेपरेट बुक्स अकाउंटिंग हे फॉलो होत आहे आणि आपल्याला त्या प्रकारे अकाउंट्स बनवून सॉल्व करावं लागेल. तर जसं तुम्हाला माहीतच आहे जॉईंट व्हेंचर अकाउंटिंगमध्ये 2 मेथड्स असतात. पहिलं वेअर द सेपरेट बुक्स आर मेंटेन्ड आणि अनादर वेअर द सेपरेट बुक्स आर नॉट मेंटेन्ड. तर जेव्हा आपण जॉईंट बँक अकाउंट हा ओपन केला जातो, हा क्लू असतो. जेव्हा जॉईंट बँक अकाउंट ओपन केला जातो हा क्लू असतो की द प्रॉब्लेम इज सेपरेट बुक्स ऑफ अकाउंटिंग मेंटेन्ड. अलग बुक्स ऑफ अकाउंटिंग मेंटेन केले जात आहे. कोहली किंवा सिंग या को व्हेंचर्सच्या बुक्समध्ये एंट्र्या नाही होत आहे. पुढे पंजाब नॅशनल बँक इन विच कोहली डिपॉझिटेड ₹25 लाख अँड सिंग 15 लाख. ते ॲग्री टू शेअर प्रॉफिट इक्वली. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो इक्वल आहे, म्हणजे अर्धा प्रॉफिट ते डिवाईड करताय, लॉस पण अर्धा डिवाईड करणार. पुढे कोहली पेड ₹15 लाख ॲज आर्किटेक्ट फीज, सिंग अबाउट अ कॉन्क्रीट मिक्सचर फॉर ₹12,60,000. कोहलीने 15 लाखाचा आर्किटेक्ट फीज दिला, सिंगनी कॉन्क्रीट मिक्सचर आणला 12,60,000चा. दे पेड 12 लाख फॉर अ प्लांट, 9 लाख फॉर अ परचेस ऑफ मटेरियल, 6,50,000 फॉर वेजेस अँड 90,000 फॉर फ्रेट इन्शुरन्स अँड अदर चार्जेस. हे जे पेमेंट करण्यात आले कुठले, 12 लाख, 9 लाख मटेरियलचे, 6,50,000, 90,000 फ्रेटचे, हे कुठून करण्यात आले, ते बँकेतून. कारण की इथे काय लिहिलं आहे, दे पेड म्हणजे दोघांनी पेड केले ना, कोणी एकाने थोडी पेड केलेलं आहे. तर हे पैसे कुठून देण्यात आले असेल, ते बँकेतून देण्यात आले असेल. आफ्टर कंप्लीट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट कोहली टूक ओव्हर अनयूज मटेरियल ऑफ ₹50,000. सिंग टूक बॅक अ कॉन्क्रीट मिक्सचर ॲट अ व्हॅल्युएशन ऑफ ₹8,50,000. प्लांट इज सोल्ड ॲज अ स्क्रॅप. प्लांट कशात विकण्यात आला, स्क्रॅपमध्ये विकण्यात आला. किती, 1,25,000ला. कोहली ॲग्री टू टेक ओव्हर द प्रेफरन्स शेअर्स फॉर ₹9,50,000. आता हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रेफरन्स शेअर्स आले किती आहे, तर प्रेफरन्स शेअर्स आलेले आहेत 10 लाखाचे आणि ते कितीमध्ये घेऊन गेला, तो 9,50,000ला घेऊन गेलेला आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे एंट्री करताना विचार करणं. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपण काय एंट्री करणार आहोत. पुढे प्रिपेअर जॉईंट व्हेंचर अकाउंट. ॲज वी नो की सेपरेट बुक्स ऑफ अकाउंटिंग मेंटेन केल्या जात आहे. तर सेपरेट बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्ये काय काय, एक जॉईंट व्हेंचर अकाउंट, एक जॉईंट बँक अकाउंट आणि को व्हेंचर्स अकाउंट हे बनतात. त्याशिवाय वेनेवर नेसेसरी जे नेसेसरी अकाउंट्स आहेत ते बनवल्या जाणार. तर सगळ्यात आधी आपण जो अकाउंट बनवत आहोत तो कुठला राहील, तो राहील जॉईंट व्हेंचर अकाउंट. जॉईंट व्हेंचर अकाउंट. सेकंड जो अकाउंट राहील तो राहील जॉईंट बँक अकाउंट. ओके. को व्हेंचर्स कोण आहे, कोहली आणि सिंग हे को व्हेंचर्स आहे, तर त्यांचे अकाउंट आपण बनवून घेऊ. तिसरं आहे कोहली अकाउंट. हा कोण आहे, हा आहे को व्हेंचर, बरोबर.
कोण आहे हा आहे कोव्हेंचर. ठीक आहे. आणि त्याशिवाय कोण आहे नेक्स्ट, सिंग अकाउंट, हा पण कोण आहे, कोव्हेंचर. ओके. तर सगळ्यात आधी यांनी काय केलं, बँक अकाउंट ओपन केले आहे. हे लक्षात ठेवा, बँक अकाउंट ओपन केले आहे. तर बँकेमध्ये कोहलीने किती आणले, बँकेने कोहलीमध्ये आणले 25 लाख आणि सिंगने आणले किती, 15 लाख. तर ती आधी बँकेत पैसे आले म्हणजे बँक अकाउंट डेबिट होणार. कोणी कोणी आणले ते बघूया. टू कोहली अकाउंट, बरोबर आहे, आणि टू सिंग अकाउंट. तर यांनी आणले किती किती आणले यांनी, एकाने किती आणले, कोहलीने आणले 25 आणि सिंगने आणले 15. तिथे लिहू आपण 25 लाख. ओके. आणि हे 15 लाख. तर जॉईंट बँकच्या आपण कुठे केली एंट्री, जॉईंट बँकच्या डेबिट साईडला एंट्री केली आहे. आता यांच्या क्रेडिट साईडला काय, बाय जॉईंट बँक अकाउंट, बरोबर. किती, याचे 25 लाख. तसंच याच्या क्रेडिटला बाय जॉईंट बँक अकाउंट, किती, 15 लाख. ओके. तर ही झाली पहिली एंट्री. खूप इझी एंट्री असतात. पुढे काय लिहिलेलं आहे, हे पैसे आणले. आता कोहलीने किती दिले, 15 लाख. आर्किटेक्ट फीस कोणी दिली, कोहलीने दिली. पण आर्किटेक्ट फीस कशाची आहे, ती आहे जॉईंट व्हेंचरचे एक्सपेन्सेस आहे, बरोबर आहे ना. तर इथे कोणी दिले, कोहलीने. टू कोहली अकाउंट, बरोबर आहे. आणि काय आहे ते आपण लिहून घेऊया, ते आहे आर्किटेक्ट फीस. ओके. किती आहे ते होती 15 लाख. ठीक आहे. तसंच जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला, तर याची सेकंड एंट्री कोहलीच्या कुठे येणार, क्रेडिटला. हे लक्षात ठेवा, जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला लिहिलं तर कोहलीच्या कुठे लिहू आपण, क्रेडिटला. काय लिहू, बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. आणि अमाऊंट किती राहील, अमाऊंट राहील 15 लाख. ओके. त्याचप्रकारे कोहलीचं झालं. आता पुढे सिंग बाउट अ कॉन्क्रीट मिक्सचर. सिंगने काय आणलं, कॉन्क्रीट मिक्सचर आणलं. आणि व्हॅल्यू किती आहे त्याची व्हॅल्यू आहे 12,60,000 रुपये. तर याची एंट्री करूया आपण. कॉन्क्रीट मिक्सचर आणलं, कशासाठी आणलं, जॉईंट व्हेंचर म्हणून. इथे आपण एंट्री करूया. काय, कोणी आणली, टू सिंग अकाउंट. ओके. किती, 12,60,000. तर जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला आणि सिंगच्या क्रेडिटला काय, बाय जॉईंट व्हेंचर अकाउंटिंग. किती, 12,60,000. तर हे झालं काय, एंट्री सिंगची. ओके. काय आहे हे लिहून घेऊ आपण इथे, कॉन्क्रीट मिक्सचर. तर देर इज कॉन्क्रीट मिक्सचर 12,60,000. दे पेड 12 lakh फॉर अ प्लांट, 9 lakh फॉर अ परचेस ऑफ मटेरियल, 650 फॉर वेजेस अँड 90,000 फॉर फ्रेट. तर या सगळ्यांची एंट्री करून घेऊ. आता हे सगळे कुठून पेमेंट करण्यात आले, बँकेतून. टू जॉईंट बँक अकाउंट. काय काय आहे ते बघू. सगळ्यात आधी आहे प्लांट, बरोबर. मग पुढे काय आहे, प्लांट नंतर मटेरियल. मग पुढे काय आहे, वेजेस. मग पुढे काय आहे, फ्रेट अँड अदर्स. लिहून घेऊ, अँड अदर्स. ओके. तर यांची अमाऊंट लिहून घ्या तिथे आपण. काय काय आहे तर प्लांटची किती आहे, तर प्लांटची आहे 12 लाख. ओके. पुढे मटेरियलची किती, 9 लाख, 6,50,000, 90,000. तर हे झाले आपले काय, जॉईंट बँकेतून पेमेंट. तर जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला झालं, जॉईंट बँकच्या क्रेडिटला होणार. जॉईंट बँकच्या क्रेडिटला आपण लिहून घेऊया आपण, काय, बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. ओके. आणि काय काय आहे, या 4 गोष्टी आहे. कुठल्या कुठल्या, प्लांट, मटेरियल, वेजेस, फ्रेट अँड अदर्स. तर ते याच्या खाली आपण लिहून घेऊ. हे झाले लिहून.
आणि यांचे अमाऊंट्स पण लिहून घेऊ आपण. हे झाले अमाऊंट्स सगळे. ओके, तर हे झाले काय एक्सपेन्सेस पेड. नाव आफ्टर कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, आता कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाला, कोहली टूक ओव्हर द अनयूज मटेरियल. ओके, तर हे आता कंप्लिशन आहे कॉन्ट्रॅक्ट, कुठे काही पैसा कापण्यात आलेला नाही आहे तर त्याची एंट्री करून घेऊ. कंप्लिशन कॉन्ट्रॅक्ट, जे कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाला आहे त्याला पैसे कसे मिळत आहे, 40 लाख कॅशमध्ये आणि 10 लाख प्रेफरन्स शेअर्समध्ये. ओके, तर इथे सगळं ते 40 लाख कॅशमध्ये येत आहे, म्हणजे त्याचे पैसे येणार जॉईंट बँक, जॉईंट बँकच्या काय येणार डेबिटला. बरोबर आहे, तर काय टू जॉईंट वेंचर अकाउंट किती आले, 40 लाख आले. ओके, व्हॉट इज इट, इट इज कॉन्ट्रॅक्ट प्राईस. बरोबर ना, काय आहे हे आहे कॉन्ट्रॅक्ट प्राईस जॉईंट वेंचरच्या क्रेडिटला बाय जॉईंट बँक अकाउंट. काय आहे हे आहे कॉन्ट्रॅक्ट प्राईस. ओके डन. किती आहे हे आहे 40 लाख. त्याशिवाय काय येत आहे 10 लाखाचे प्रेफरन्स शेअर्स पण येत आहे. बरोबर आहे, बाय प्रेफरन्स शेअर अकाउंट. बरोबर आहे, कोणाचा सेहवाग ट्रेडिंग कंपनीचे. बरोबर आहे, प्रेफरन्स शेअर्स ऑफ सेहवाग ट्रेडिंग कंपनी अकाउंट. ओके, अमाऊंट किती याचे, त्याचे अमाऊंट आहे 10 लाख. आणि हे पण आहे काय कॉन्ट्रॅक्ट प्राईस, हे 10 लाख पण काय कॉन्ट्रॅक्ट प्राईस. तर यामुळे आपल्याला एक नवीन अकाउंट ओपन करावं लागेल, नोन ॲज अ सेहवाग प्रेफरन्स शेअर्स ऑफ सेहवाग ट्रेडिंग कंपनी. ठीक आहे, तर एक अकाउंट आपण ओपन करूया आता. तर तो अकाउंट आहे कुठला, प्रेफरन्स शेअर्स ना. अकाउंट नंबर काय आहे तो 5th. शेअर्स ऑफ सेहवाग ट्रेडिंग कंपनी. ओके, तर काय झालं, यांचे जे एंट्रीज आहेत ते एकदा बघून घेऊ आपण कुठल्या कुठल्या आहे. तर बघा काय केलं आपण, एक इथे जॉईंट वेंचरच्या क्रेडिटला लिहिलं, तर ज्याच्या काय येणार डेबिटला ना, काय येणार टू जॉईंट वेंचर अकाउंट. लिहून घेऊ आपण, किती आहे 10 लाख रुपये. तर हे झाले 10 लाख रुपये. आता पुढे काय लिहिलेलं आहे, हे झालं कॉन्ट्रॅक्ट एंड. ओके, कोहली टूक ओव्हर द अनयूज मटेरियल ऑफ ₹50,000. कोहली काय घेऊन गेला, मटेरियल. ओके, कोण घेऊन गेला, कोहली. तर जेव्हा मटेरियल आणलं तर जॉईंट वेंचरला आपण डेबिट केलं होतं, आता मटेरियल जात आहे तर जॉईंट वेंचरला क्रेडिट करत आहो. कोण घेऊन चाललं, कोहली, म्हणून बाय कोहली अकाउंट. ओके, आपण इथे लिहू शकतो अनयूज मटेरियल कितीला आहे, ते आहे 50,000 असं. मटेरियल. ओके, तर जॉईंट वेंचरच्या क्रेडिटला आणि कोहलीच्या कुठे घेऊ आपण डेबिटला. टू जॉईंट वेंचर किती 50,000. ओके, पुढे काय लिहिलेलं आहे, सिंग टूक बॅक अ कॉन्क्रीट मिक्सचर ॲट अ व्हॅल्युएशन ऑफ ₹8,50,000. सिंग काय घेऊन गेला, कॉन्क्रीट मिक्सचर घेऊन गेला. बरोबर आहे, तर ते लिहू आपण बाय सिंग अकाउंट. काय घेऊन गेला तो, कॉन्क्रीट मिक्सचर. पण व्हॅल्युएशन यावेळेस व्हॅल्युएशन काय घेतलं कॉन्क्रीट मिक्सचरचं, ते घेतलं आहे 8,50,000. आता बघा इथे काय आहे, जेव्हा कॉन्क्रीट मिक्सचर आलं होतं तेव्हा ते होतं 12,60,000 असं, आणि जेव्हा तो घेऊन जात आहे तर त्याला व्हॅल्यू कमी करून घेऊन जात आहे. म्हणजे अल्टिमेटली या अकाउंटमध्ये प्रॉफिट आणि लॉस असं म्हणावं आपण, की या अकाउंटमध्ये प्रॉफिट आणि लॉस हा जो आहे, तर ज्या प्रकारे आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो त्या प्रकारे आपण
इथे एक व्हॅल्यू चार्ज केलेली आहे, एक 12,60,000 रुपये जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला आणि क्रेडिटला 8,50,000. तर बरोबर डिफरन्स जे राहील ते डेप्रिसिएशन जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला चार्ज झालेला आहे. ओके, पुढे प्लांट इज सोल्ड ॲट ए स्क्रॅप ऑफ ₹1,25,000. प्लांट विकण्यात आला. प्लांट विकण्यात आला म्हणजे पैसे येणार आहे ते जॉईंट व्हेंचर डेबिटला. काय टू जॉईंट व्हेंचर अकाउंट, बरोबर आहे. आणि अमाऊंट काय राहील याची, कितीमध्ये विकला, 1,25,000. तसंच याच्या क्रेडिटला काय बाय जॉईंट बँक अकाउंट. आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे, सेल ऑफ काय विकण्यात आला, प्लांट. ओके, अमाऊंट लिहून घेऊ इथे. हे लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळेवर लिहा. एक पण गोष्ट सुटली का मग ते टॅली होत नाही आणि वेळेवर आपल्याला समजत नाही की हे मिसमॅच का बरं होत आहे म्हणून. कोहली ॲग्री टू टेक ओव्हर द प्रेफरन्स शेअर्स 9,50,000. कोहली काय घेत आहे, प्रेफरन्स शेअर्स. तर प्रेफरन्स शेअर्स आले तेव्हा आपण याला डेबिट केला, तर प्रेफरन्स शेअर्स जाणार त्याला क्रेडिट करू बाय कोण, कोहली अकाउंट. पण व्हॅल्यू जे आहे ते काय आहे, ते कम आहे. ओके, बरोबर आहे. आता हे प्रेफरन्स शेअर्स गेले, कोणी घेतले, कोहलीने. ती कोहलीच्या कुठे लिहू आपण, डेबिटला. काय टू प्रेफरन्स शेअर्स ऑफ सेहवाग कंपनी, बरोबर आहे. आणि अमाऊंट लिहून घेऊ. अमाऊंट किती आहे, अमाऊंट आहे 9,50,000. तर हा अमाऊंट झाला. आणि आता इथे बघा, तर या अकाउंटला डिफरन्स आलेला आहे. या अकाउंटला डिफरन्स किती आलेला आहे, 50,000चा डिफरन्स आहे. सिम्पली दिसतो तो आपल्याला, म्हणजे याला अगर आपण टॅली केला, आता हे तर उरलेच नाही ना आपल्याकडे, 10,00,000 सॉरी बोथ साईड लिहिलं, तर इथे बॅलन्स उरला, बरोबर आहे ना. तर हा बॅलन्स जे आहे बाय कुठे ट्रान्सफर करू, व्हॉट इज इट, काय आहे हे, प्रॉफिट आहे की लॉस आहे. 10,00,000चे शेअर्स कोहली 9,50,000ला घेऊन गेला, म्हणजे कमी व्हॅल्यूमध्ये घेऊन गेलेला आहे. तर डेफिनेटली हे आपल्यासाठी काय आहे, लॉस, म्हणजे जॉईंट व्हेंचरसाठी लॉस आहे. तर हा कुठे ट्रान्सफर करू आपण, जॉईंट व्हेंचर अकाउंटला, बरोबर आहे. आणि लॉस किती आहे आपला, लॉस आहे 50,000. तर अशा प्रकारे हा टॅली झाला. कुठला, प्रेफरन्स शेअर्स अकाउंट हा क्लोज झाला. तर प्रेफरन्स शेअर्सच्या जे लॉस झालेला आहे जॉईंट व्हेंचर, तो आपण ट्रान्सफर केला जॉईंट व्हेंचर अकाउंटच्या. तो इथे लिहू आपण, कुठे, टू काय प्रेफरन्स शेअर अकाउंट. व्हॉट इज इट, इट इज लॉस. काय आहे हा, लॉस ऑन शेअर्स असं म्हणू शकतो डायरेक्ट. ओके, आणि तो किती आहे, तो आहे 50,000चा. तर या प्रकारे दोन एंट्री, एक जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला, ही एंट्री झाली जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला, आणि सेकंड एंट्री कुठे झाली, प्रेफरन्स शेअरच्या क्रेडिटला. तर अशा प्रकारे या एंट्री झाल्या आणि आपला प्रॉब्लेमही नियर अबाउट एंड झाला. आता सगळ्यांना टॅली करायचं आहे. सगळ्यात आधी आपण एंड करूया. आता बघा, हा अकाउंट तर क्लोज झाला, प्रेफरन्स शेअरचा अकाउंट क्लोज झालेला आहे. सगळ्यात आधी आता जॉईंट व्हेंचर अकाउंट क्लोज करू. चला जॉईंट व्हेंचर अकाउंट क्लोज करूया. कॅल्क्युलेटर ओपन करू आपलं. बघा काय लिहिलेलं आहे, 40 लाख, 10 लाख, 50 लाख झाले, 50 लाख आणि हे 9 लाख, एकूण 60 लाख आणि हे 1,25,000, म्हणजे 60,25,000. हे टोटल झाले किती, 60,25,000 हा टोटल झालेला आहे. तर यामधून बाकीची उरलेली मायनस करूया आपण. तर 60,25,000 यामधून काय काय गेलं, एक 15 लाख, दुसरे 12 लाख, 60,000, तिसरे 12 लाख, मग 9 लाख, मग 6,50,000, मग 90,000, मग 50,000. ओके, इथे मी चुकीने हे केलेलं आहे, याला 50,000 लिहून घेऊ आपण, एक शून्य वाढला होता. ओके, तर सगळे करेक्ट करून घ्याल. तर किती उरले, 3,75,000 हे प्रॉफिट आहे. जे 3,75,000 उरले ना या साईडला, ते प्रॉफिट आहे, बरोबर आहे. या साईडला उरलं किती, 3,75,000. तर हे जे 3,75,000 आहे, इट इज डिवायडेड इक्वली बिटवीन बोथ द पार्टनर्स. तर कोणाकोणाला डिवाइड होणार आहे, ते होणार आहे काय, टू प्रॉफिट
ऑन जॉईंट व्हेंचर, बरोबर आहे. तर एक कोणाला होणार आहे, कोहलीला, आणि दुसरं कोणाला होणार आहे, सिंगला. ओके, इक्वली डिवायडेड. तर 3,75,000 डिवायडेड बाय 2 असं केलं तर 1,87,500 बोधवर. 1,87,000 1,87,500 कोहलीला. ओके, तसंच सिंगला पण 1,87,500. अशा प्रकारे दोघांचे जे टोटल आहे ते किती झाले, 3,75,000. ओके, बोथ साईड 60,25,000 लिहून घ्यायचे. हे झाले आपले जॉईंट व्हेंचर क्लोज. आता जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला, तर यांच्या कुठे, कोहली आणि सिंगच्या क्रेडिटला काय, बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. काय आहे हे आहे प्रॉफिट. ओके, सगळ्या गोष्टी लिहत राहायचं, म्हणजे काय होईल की आपल्याला क्लिक होत राहते आपण कशाची एंट्री करत आहोत. 1,87,500. सेम एंट्री सिंगच्या क्रेडिटला बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. काय आहे हे आहे प्रॉफिट. ओके, किती, 1,87,500 हे झालं. नाव आता आपण कोहली आणि सिंग हे अकाउंट क्लोज करूया. कोहली आणि सिंग अकाउंट क्लोज झाले म्हणजे जॉईंट बँक अकाउंट आपोआप क्लोज होणार. ओके, चला तर सगळ्यात आधी कोहलीला क्लोज करू आपण. कोहली किती, 25 आणि 15 किती झाले, 40, आणि हे 41,87,000. 41,87,500. ओके, बोथ साईड 41,87,500. पुढे आता 41,87,500 मधून किती गेले, 50,000 आणि 9,50,000. तर उरले किती, 31,87,500 हे इथे येणार. ओके, तर याची एंट्री टू हा पैसा आहे उरलेला जॉईंट बँक अकाउंट. आणि अमाऊंट किती आहे, अमाऊंट आहे 31,87,500. तर तो लिहून घेऊ, 31,87,500 हा झाला टॅली. याची सेकंड एंट्री कुठे, इथे. हां, जॉईंट कोहलीच्या डेबिटला, तर जॉईंट बँकच्या क्रेडिटला इथे लिहून घेऊ, बाय कोहली अकाउंट. अमाऊंट किती आला आपला, 31,87,500 झाला कोहली. नाव क्लोज करू आता आपण सिंगला. तर सिंगला बघा किती, 12 टोटल करून किती, 15 लाख 15 लाख प्लस 12 लाख 60,000 प्लस 1,87,500 म्हणजे किती झाले, हे झाले आपले किती, 29,47,500. तर ते लिहून घेऊ, 29,47,500. तर याला डेबिट. तर सिंगला काही आहे का रे, सिंग काही घेऊन गेला होता. अरे हो, एक कॉन्क्रीट मिक्सर बघा आपण, ही एंट्री उरली. आता आपलं प्रॉब्लेम चुकलं असतं. ओके, तर सिंग काही घेऊन गेला. याची सेकंड एंट्री राहिली होती टू जॉईंट व्हेंचर. ते एक एंट्री राहिली होती कॉन्क्रीट मिक्सचरची बघा. आता टॅली नाही झालं असतं मग आपल्याला खूप टेन्शन राहिलं असतं, कारण की आपलं कॉमर्स आहे. कॉमर्समध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट तेच आहे, काही हो नाही हो आपली बॅलन्स शीट टॅली राहायला हवं, बरोबर ना. म्हणजे बॅलन्स शीट टॅली झाली इतकी खुशी आपल्याला कधीच नाही होत जेव्हा आपल्या एक्झाममध्ये आपली बॅलन्स शीट टॅली होते, बरोबर. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बॅलन्स शीट टॅली होण्याची खुशी काय असते म्हणून. तर हे आपण अमाऊंट किती, 29,47,500. यामधून किती गेले, 8,50,000. उरले किती, 20,97,500. तर हे उरले 20,97,500 हा अमाऊंट आहे. आणि व्हॉट इज इट, इट इज अगेन टू जॉईंट बँक अकाउंट. तर याच्या क्रेडिटला जॉईंट बँकच्या बाय सिंग अकाउंट. आणि अमाऊंट आहे 20,97,500. नाव आता हे झाले सगळे अकाउंट क्लोज. वी हॅव क्लोज जॉईंट व्हेंचर, वी हॅव क्लोज कोहली, वी हॅव क्लोज सिंग अकाउंट. नाव द पॉईंट इज ऑन जॉईंट बँक अकाउंट. आता याला टॅली करू आपण की हा टॅली व्हायला हवा.
20 + 15 25, 30 30 आणि 40 40 80 आणि हे 81,25,000 हा अमाऊंट, 81,25,000 हा अमाऊंट आहे. तर आता आपल्याला क्रेडिट साईड टॅली करायची आहे. एक 12 आणि 9 किती झाले, 21 आणि 6 27,50 आहे ना. तर 27,50,000 प्लस 90,000 प्लस 31,87,500 प्लस 20,97,500 बरोबर. बघा तुम्ही 81,25,000 हा आलेला आहे. 81,25,000 अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम टॅली झाला. आय होप सो तुम्ही एन्जॉय करत आहे माझ्यासोबत अकाउंटिंग. असंच एन्जॉयमेंट करायचं आहे आपल्याला अकाउंटिंग. तर माझ्या अकाउंट म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि नंतर येणारे सगळे प्रॉब्लेम तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करू शकता. सो हॅपी अकाउंटिंग. गुड डे. बाय बाय.